दृष्टी ऑप्टिशियन्सची 11 वर्ष विश्वासार्हतेची सिंधुदुर्गातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर। चष्मा आणि गॉगलच्या दर्जेदार फ्रेमवर 50% फ्लॅट सूट आणि विशेष भेटवस्तू सुद्धा। ब्रँडेड फ्रेम खरेदीवर कोडॅक कंपनीची लेन्स मोफत, चष्म्याच्या लेन्स खरेदीवर फ्रेम मोफत। त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी। कोलगावचे माजी सरपंच तथा कॅथलिक अर्बन पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन फ्रान्सिस डिसुझा यांचे उपचारादरम्यान निधन झालं। त्यांच्यावरती गोवा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसुझा यांचे ते वडील असून एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती। बांबू शेतीतून त्यांनी या जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती। कोलगाव ग्रामस्थांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते। कोलगाव ग्रामपंचायत सरपंच ते विविध सोसायट्यांवरती सहकार क्षेत्रात त्यांचं योगदान होतं। कोलगाव सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते। कॅथलिक अर्बन पतसंस्थेचे ते उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष कार्यरत होते। गेली काही दिवस त्यांची प्रकृती साथ देत नव्हती। प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनानं कोलगावात शोककळा पसरली आहे। जीप सदस्य मायकल डिसुझा, लाकूड व्यावसायिक थॉमस डिसुझा यांचे ते वडील होते। त्यांच्या पश्चात 2 मुलगे, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे।